प्रसाद माधवराव कुलकर्णी, राहणार मिरज, जिल्हा सांगली, वरिष्ठ गटातून सहभागी होतोय आणि माझा विषय आहे होय मी पण सावरकर. वि. दा. तथा तात्याराव सावरकर एक धगधगते यज्ञकुंड, अनंत अंधाराशी अखंड लढणारा तेजोदी, देशाचा, धर्माचा, वंशाचा, कर्तव्याचा, शौर्याचा दिवा, जळणारा, जाळणारा आणि तरीही सर्वांगाने चेतविणारा, परोपरीचा प्रकाश देणारा विशाल दीप, समुद्रातील दीपस्तंभ, हिंदू हृदय सम्राट, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. सागराच्या ओंजळभर पाण्याने त्याचे अथांगत्व मजणार नाही किंवा छोट्याशा ज्योतीने अग्नीची दाहकता जाणवत नाही, परंतु ज्या सावरकरांचं जीवन चरित्र म्हणजे सागराची अथांगता आणि अग्नीची दाहकता होती, त्यातील आम्ही अंशात्मक जीवन जरी अंगीकारलं तरी आम्ही अभिमानाने म्हणू शकू होय मी पण सावरकर. वि. दा. सावरकर या सप्त अक्षरांमध्ये त्यांच्या तप्त जीवनाचे सार दडलेलं आहे. त्यांच्या नावातील वि हा विज्ञाननिष्ठ विजिगीषू वृत्तीसाठी आहे. आज माझ्यासारखा एखादा सनातनी अभियंता संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्राच्या दर्शनानं सोडत असेल, परंतु त्या चंद्राचं दर्शन घेताना माझ्यातील विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन सावरकरांच्यामुळे जागृत होतो आणि मी एक अभियंता म्हणून त्या चांद्रयान मोहिमेशी जोडला जातो. आज हिंदुस्थाननं विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारला म्हणून हिंदुस्थानचा झेंडा चंद्रावरती जाऊन पोचला. आमच्या शत्रूच्या झेंड्यावरती मात्र चंद्र शिल्लक राहिला. त्यांच्या विजिगीषू वृत्तीमुळे सावरकर हे इतिहासाच्या पुनर्मूल्यांकनाचे कट्टर समर्थक होते. आज सावरकर वारंवार सांगत असत की हिंदुस्थानच्या सम्राटांचा, छत्रपतींचा आणि पेशव्यांचा इतिहास नव्या पिढीला शिकवला पाहिजे. आज हेच विचार ज्यावेळी आम्ही संस्कार वर्गाच्या माध्यमातून का असेना मुलांना शिवबाच्या आणि झाशीच्या राणीच्या गोष्टींचं कथन करतो, तेव्हा होय मी पण सावरकर. त्यांच्या नावातील दा हा दानशूर सावरकरांसाठी आहे. शतेषु जायते सूर, सहस्त्रेषु च पंडिताः, वक्ता दशसहस्रेषु दाता भवति मानवाः. मार्सेलिसच्या बंदरामध्ये उडी मारणारे शूर सावरकर, क्रिस सारख्या विद्वानालाही हरवणारे पंडित सावरकर, गतशतकातील सर्वश्रेष्ठ वक्ते सावरकर आणि मातृभूमीला सर्वस्व अर्पण करणारे दाते सावरकर. आणि इतकं सगळं असून सुद्धा सावरकर सांगतात, उद्या यदा कदाचित माझ्या मृत्यूनंतर जर माझं कोणी स्मारक उभं केलंच तर अन्य उपाधींपेक्षा हिंदू संघटक सावरकर लिहिलेलं मला जास्त आवडेल. आणि हीच गोष्ट आम्हाला प्रेरणा देती की आयुष्यात आठवड्यातील किमान 2 तास हिंदू संघटनेच्या कार्यासाठी आम्ही प्रेरित होतो. होय मी पण सावरकर. त्यांच्या आडनावातील सा हे साहित्यिक सावरकरांसाठी होतं. अंदमानच्या त्या हडळीसारख्या दिसणाऱ्या भिंतीवर सावरकरांच्या साहित्यामुळं, सावरकरांच्या लिखाणामुळं त्या सुवासिनी बदल्या. आज आंतरराष्ट्रीय मंचावरती या देशाला बदनामी करण्याची षडयंत्र रचलं जात असताना, देशांतर्गत माध्यमातून या देशाला आणि या धर्माला, सनातन धर्माला बदनाम केलं जात असताना, ज्यावेळी मी समाज माध्यमावरती सक्रिय होऊन 4 ओळी लिहितो, तेव्हा होय मी पण सावरकर. त्यांच्या आडनावातील व हे वक्ता सावरकरांसाठी आहे. आणि जेव्हा तुम्ही आणि आम्ही आज वक्तृत्वाच्या माध्यमातून सावरकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचवतो, तेव्हा होय आपण सर्वजण सावरकर. त्यांच्या आडनावातील र हा रणनीतिकार सावरकरांसाठी होता. 70 वर्षापूर्वी सावरकर हिंदू महासभेच्या जोधपूरच्या अधिवेशनात म्हणाले होते की हिंदुस्थाननं इस्रायलला मान्यता दिली पाहिजे. उद्या यदा कदाचित जर पाकिस्तानच्या बरोबर युद्ध झालंच तर जगातील सारी इस्लाम राष्ट्र त्या पाकिस्तानच्या बाजूने उभं राहतील. फक्त इस्रायलच्या मदतीला धावून येईल
आणि आज 70 वर्षानंतर सावरकरांची भविष्यवाणी खरी ठरते. मग आज इस्रायल संकटात असताना जर मी त्याच्या समर्थनार्थ रस्त्यावरती उतरत असेल तर होय, मी पण सावरकर. त्यांच्या आडनावातील क हा कर्मयोगासाठी होता, निष्काम कर्मयोग. सावरकर 1910च्या आपल्या पत्रामध्ये म्हणतात, मित्रांनो राम राम, आपणा सर्वांना त्या ईश्वरानं एका विहित कार्यासाठी धाडलं आहे आणि हे कार्य करत असताना उद्या कदाचित माझ्या अस्थी आणि रक्षा त्या नीरस अशा अंदमानच्या नदी नाल्याच्या किनाऱ्यावरती पडून राहतील. पण जेव्हा केव्हा अशी उद्घोषणा होईल की शूरांनो, हुतात्म्यानो उठा, ज्या युद्धात तुम्ही लढला आणि पडला त्या संग्रामात तुम्ही यशस्वी झालाय, तेव्हा माझ्या त्या अस्थी आणि रक्षांमध्ये चैतन्य सळसळे. तद्वत उद्या जगाच्या पाठीवरती आपण कुठेही असू, कसेही असू, पण ज्यावेळी भारत माता आनंदात व दुःखात आपल्याला साथ घालेल त्यावेळी आपण प्रतिसाद देऊया. होय, मी पण सावरकर. त्यांच्या आडनावातील शेवटचा र हा राजकारणी सावरकरांसाठी होता. सावरकर आयुष्यभर त्यांनी राजकारण केलं, समाजकारणच केलं, त्यांनी राष्ट्रकारण केलं हिंदू धर्मासाठी. आज जो कोणता राजकीय पक्ष या देशामध्ये हिंदुत्वाचं राजकारण करेल, राष्ट्रकारण करेल, त्याच्या समर्थनार्थ जेव्हा मी उभा राहील तेव्हा होय, मी पण सावरकर. शेवटी इतकंच सांगेन, फार पूर्वी त्या माहिष्मती नगरीमध्ये आदि शंकराचार्य त्या मंडन मिश्रांच्या शोधार्थ फिरत असताना वाटेत भेटलेल्या महिलांनी त्यांना पत्ता सांगितला की ज्या दारामध्ये राहू आणि मैना वेदांतावरती चर्चा करत असतील ते मंडन मिश्रांचं घर होय. सावरकर म्हणतात, तद्वत माझ्या कोठडीवर येणाऱ्या बुलबुल पक्षांना मला हिंदुस्थानची गौरव गीत शिकवायची होती, जेणेकरून उद्या कोणतेही बुलबुल पक्षी माझी कोठडी हुडकत आले तर त्याचे बांधव सांगतील की ज्या गजावरती बुलबुल पक्षी हे हिंदुस्थानची गौरव गीत गात असतील ते या मंडन मिश्रांचं म्हणजे सावरकरांची कोठडी होय. आम्ही इतकंच सांगेन की सावरकरांचे विचार आम्ही आचरणात आणल्यामुळे, त्यांच्या तेजामुळे आमच्या दरवाजावरून जाताना लोक कुजबुजतील, अरे हे तर प्रति सावरकर सदन, इथं प्रत्यक्ष सावरकरांचे विचार वास करतात. तेव्हा आम्ही अभिमानानं सांगू, होय, मी पण सावरकर. धन्यवाद.